नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण व्यक्तिमत्व विकास व साध्या साध्या गोष्टी ज्या आपल्या लक्षात असाव्यात त्याही विद्यार्थी दशेमध्ये याबाबतचा विचार करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या काही व्हिडिओजमध्ये याबाबतची आपण माहिती पाहिलेली आहे, जी माहिती तुमच्या व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत उपयोगी आहे। स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना ही माहिती आपल्याजवळ असणे व आपण अभ्यासाच्या अंती पुढे जाणे हे महत्त्वाचं असतं। त्यात कोणत्या गोष्टी सुटेबल आहेत त्या घ्यायच्या आणि ज्या आपल्याला दुर्लभ वाटतात त्यावर आपण विचार करायचा, कारण आपल्याला पुढे जायचं आहे। मग पुढे जात असताना आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास कशा पद्धतीने होईल हे सुद्धा पाहणे गरजेचं आहे। त्यासाठीच अशा सर्व बाबी आपण आपल्या या चॅनलच्या अंतर्गत देत असतो, ज्या की तुम्हाला आता सरावाने सुकर झालेले आहेत। त्यासाठीच या चॅनलवर तुम्हाला कनेक्ट राहायचं आहे, आलेलं बेल आयकॉन प्रेस करायचं आहे, सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करायचे आहे आणि कॉमेंट्सच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं फीडबॅक सुद्धा नोंद करायचं आहे, जे की माझ्या व्हिडिओसाठी ती प्रेरणा असते। विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी दशेमध्ये आपण यशाचा विचार करतच असतो, परंतु हे यश संपादन करत असताना आपल्या व्यक्तिमत्वामध्ये कोणता बदल होणं गरजेचं आहे, आपल्या ज्या चुकीच्या सवयी आहेत त्या कशा पद्धतीनं बदलणं गरजेचं आहे हे आपल्याला माहीत असावं। हे माहीत जर झालं तर निश्चित आपण आपला अभ्यास चांगल्या पद्धतीनं करू शकतो आणि त्या अभ्यासाचे रिझल्ट सुद्धा येत असतात। आज आपण असं पाहतो की कुठल्याही पोस्टवर जाण्यासाठी तुम्हाला स्पर्धा परीक्षेशिवाय गत्यंतर नाही। मग जर स्पर्धा परीक्षा द्यायच्याच आहेत आणि आपल्याला पुढेच जायचं आहे तर आपल्यात बदल करून घेणं ही गरजेचं आहे। मग हे बदल आपल्याला काळानुरूप असणं आवश्यक आहे। कोणत्या गोष्टीने आपल्यामध्ये बदल होणार आहे त्याच्यावर विचार करणं तेही विद्यार्थी दशेमध्ये आवश्यक आहे। आपण असं पाहतो की विद्यार्थी दशा गेल्याच्या नंतर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सुचतात, परंतु त्यावेळेस वेळ गेलेली असते। ती वेळ जाऊ नये आणि ती वेळ आपल्या हाताशी राहावी यासाठीच आपण या चॅनलच्या माध्यमातून सतत आणि अव्याहतपणे हा प्रयत्न करत असतो। पहिला जो काही पार्ट आहे की आपण कुठल्याही बाबतीमध्ये जे काही मत देत असतो किंवा आपण जे बोलत असतो त्यावर आपला अभ्यासाचा जो पार्ट आहे तो दिसून यावा, किंवा आपण अभ्यास करून काहीतरी बोलत आहोत हे आपल्याला समजायला पाहिजे। कारण जी गोष्ट आपल्याला समजून घ्यायची त्याच्यावर आपल्याला अभ्यास होणं अपेक्षित असतं। म्हणजे आपण जे काही बोलतो, मागच्या व्हिडिओमध्ये तोच पार्ट आपण घेतलेला आहे, त्याचाच हा उर्वरित भाग आहे की बोलण्यामधून आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वामध्ये कशा पद्धतीची सुधारणा करता येते हे सुद्धा या ठिकाणी निश्चित करणं आणि समजून घेणं आवश्यक आहे। त्यासाठी आपण काही मुद्दे देतो आणि त्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला या सर्व गोष्टी शिकाव्यात आणि त्यामधून तुम्ही पुढे जावात, हा त्यामागचा उद्देश असतो। आजचाही तोच भाग आहे की जो की आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये भर टाकणार आहे, आपल्याला काही गोष्टी समजून येणार आहे। त्यामधील जो काही पहिला भाग आहे तो कोणता आहे तर तो आपण या ठिकाणी लक्षात घेऊ की विनाकारण चर्चा करू नका। अभ्यास करत आहात, मग तो अभ्यास किंवा आपला अभ्यास करत असताना त्या अभ्यासाची चर्चा आपण करायची नाही, विनाकारण करायची नाही। आता आपण पाहतो की बऱ्याच वेळेस आपल्याला कोणताही विषय आपल्या अवतीभोवती चालू असेल तर त्यावर चर्चा करण्याची सवय असते। आता ही चर्चा म्हणजेच आपल्याला एखाद्या वेळेस चुकीची इन्फॉर्मेशन सुद्धा मिळू शकते, परंतु जर का समजा आपण एक चांगला ग्रुप तयार केला आणि ग्रुप करत असताना आपण विनाकारण चर्चा टाळून टू द पॉइंट मुद्द्यावर चर्चा करण्याचा जर प्रयत्न केला तर त्याच्यामधून चांगल्यात चांगल्या गोष्टी निघतात, हे लक्षात असू द्या। म्हणजेच काय की विनाकारण जी काही चर्चा आहे ती टाळायची, मात्र आपला जो काही ग्रुप आहे आपल्या ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला जी चर्चा करायची आहे ती चर्चा, त्या चर्चेअंती आपल्याला निश्चित एखादा विषय समजून येणार आहे। कारण वेगवेगळ्या लोकांच्या मध्ये बसल्याच्या नंतर आपल्याला आपल्या विषयावर सुद्धा मत मांडता आलं पाहिजे। म्हणजेच आपण विनाकारण चर्चा न करता एखाद्या कारणासाठी चर्चा करायची आणि आपला जो अभ्यासाचा मुद्दा आहे तो साध्य करून घ्यायचा। व्यक्तिमत्व विकासाची ही पहिली पायरी आहे असं गृहीत धरा आणि त्या माध्यमातून पुढे जाण्याचा विचार करा। दुसरा जो काही पार्ट आहे तो काय आहे तर अतिविचार करणे बंद करा। कारण की विचार आपण करतो
विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. विचाराशिवाय आपण पुढे जाणार नाही. आणि जर विचार केलाच नाही तर आपण जागच्या जागेवर असू. परंतु अति जो आपण विचार करतो तो अति विचार करण्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त चिंताग्रस्त व्हावं लागतं. आणि हे चिंताग्रस्त व्हायचं नसेल तर त्यासाठी आपल्याला अति विचार टाळावे लागते. की सपोज समजा मला एखादी पोस्ट मिळाली नाही तर काय होईल, एवढा विचार आज कशाला करतात. आपल्याला पोस्ट मिळणारच आहे, आपण अभ्यास करणारच आहोत, आपलं वयच आत्ता किती आहे, या बाबीचा जर विचार केला तर निश्चित आपल्याला तो भाग समजून येतो, पुढे जाण्यासाठी मदत मिळते, सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये आपोआप अशा पद्धतीची निर्माण होते. ही सकारात्मक ऊर्जा जर निर्माण झाली तर निश्चित आपण पुढे जातो. आणि हे पुढे जाण्याचा जो काही भाग आहे तो भाग आपल्याला या ठिकाणी आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी कसा उपयोगी आहे हेही लक्षात घ्यावं लागतं. आजचा जो काही तिसरा जो काही मुद्दा आहे तो आहे कष्ट न करता नशिबाला दोष देत बसू नका. की आपण काहीच कष्ट करायचे नाही आणि आपण नशिबाला दोष द्यायचा, म्हणजे आपण ज्या भूमिकेमध्ये आहोत ती भूमिकाच आपल्याला समजून न येणे असा त्याचा अर्थ होतो. की आपल्याला विद्यापीठाची परीक्षा पास व्हायची परंतु आपल्याला अभ्यासच करायचा नाही तर मग कसं होईल, तर मग त्याचा रिझल्ट तुमचा नापास येईल. त्यासाठी आपल्याला कष्ट करायचे आहेत. आपण कष्ट केल्याच्या नंतर, आपण मेहनत घेतल्याच्या नंतर निश्चितच आपला पासचा रिझल्ट येईल, हे लक्षात घ्या. म्हणजे जर आपण असा दोष आपण कोणाला तरी म्हणजेच नशिबाला देऊ लागलो तर आपल्याला आपल्या कष्टाची जाणीव सुद्धा असणार नाही किंवा आपण त्या कष्टाला धजणारच नाही. लक्षात घ्या की असा जो काही विचार आहे हा विचार आपल्या मनामध्ये येणे आणि त्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी करणे आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये ती विकासाची एक पायरी असते. म्हणजे ज्यावेळेस आपण कष्ट करतो त्यावेळेला त्या कष्टाचा आनंद सुद्धा आपल्याला मिळत असतो. मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण या सर्व गोष्टी पाहिलेल्याच आहेत, परंतु त्या ओघाने येतात म्हणून आपल्याला या ठिकाणी बोलाव्याच लागतात, सांगाव्याच लागतात, जे की तुमच्या दैनंदिन आयुष्यासाठी विद्यार्थी जीवनासाठी महत्त्वाचं आहे. आणि विद्यार्थी जीवनामध्ये या सर्व गोष्टी शिकणे म्हणजेच आपण चांगल्या पद्धतीनं स्पर्धा परीक्षांचा तयारीचा जो काही अभ्यास आहे तो करणे, स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून पुढे जाण्याचा प्रयत्न करणे हा भाग आहे. म्हणून आपण या ठिकाणी हाही विचार करणं आवश्यक आहे. यानंतरचा जो काही नेक्स्ट मुद्दा आहे तो आहे न मागता कोणालाही ज्ञान देण्याच्या भानगडीत पडू नका. कारण बऱ्याच वेळेस आपल्याला अशी सवय असते की आपण कुठे बोलत असताना किंवा कुठेही काही मत मांडत असताना विनाकारण कोणाला तरी सल्ले देत बसतो, मार्गदर्शन करतो. आणि हे मार्गदर्शन करत असताना त्या समोरच्या व्यक्तीची ती इच्छा आहे किंवा नाही हे आपण पाहत नाही. जर असं जर झालं तर त्या व्यक्तीला तुमच्या ज्ञानाची किंमत असत नाही, त्याला तुमच्याकडून ज्ञानच घ्यायचं नाही तर ते तुम्ही का देतात त्याला, हा प्रश्न या ठिकाणी आपल्या मनामध्ये उपस्थित होणं गरजेचं. म्हणजे कुणीही आपल्याला काही मागत नाही, त्यावेळेला जर आपण ज्ञान देऊ लागलो तर निश्चितच त्याचा उपयोग त्याच्या भविष्यासाठी होणार नाही. आणि म्हणून अशा गोष्टी केल्याने आपल्यालाच जास्त त्याचा पश्चाताप होण्याची शक्यता असते. व्यक्तिमत्व विकासातील ही सुद्धा बाब महत्त्वाची आहे. आणि म्हणून आपल्या ज्या सुधारणा आपल्याला करावयाच्या आहेत त्या सुधारणासाठी ज्या ज्या बाबी लागणार आहेत, जी गोष्ट लागणार आहे ती शिकण्यासाठीचा प्रयत्न करणे आणि तो प्रयत्न करून आपण पुढे जाणे, त्यासाठी आपल्या व्यक्तिमत्वाच्या म्हणजेच विचाराच्या ज्या मर्यादा आहेत त्या रुंदावणे महत्त्वाचं आहे. म्हणून आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी या सर्व गोष्टी महत्त्वाच्या ठरतात आणि म्हणून तो आपण या ठिकाणी विचार करत असतो. आजचा जो काही शेवटचा जो काही मुद्दा आहे तो आहे सतत कौशल्य शिकण्यावर भर असू दे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की शिकतो आहोत आपण विद्यापीठाची एक डिग्री घेणार आहोत आणि या डिग्रीनंतर आपल्याला जीवनामध्ये एक चांगला नागरिक म्हणून उभं राहायचं आहे. आपल्यावर तशा पद्धतीचे संस्कार करून घ्यायचे आहेत आणि हे संस्कार करून घेत असताना आपल्याला या संस्कारामध्ये काही ना काहीतरी कौशल्य आपल्याकडं असावं. म्हणजेच ज्यावेळेस आपण एखादी पदवी घेतो त्यावेळेला त्या पदवीबरोबरच आपल्याला एखादं कौशल्य जरी येत असेल तर आपण निश्चित आपल्या जीवनाच्या मार्गामध्ये कमीत कमी वेळेमध्ये आपल्या यशापर्यंत जाऊ शकतो.
आज प्रत्येक विद्यापीठामध्ये किंवा शासन स्तरावर सुद्धा कौशल्य विकासावर भर देऊन चाललेला आहे. त्याचं कारणच हे, कारण की जगामध्ये आज जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा विचार आज आपले जे काही अभ्यासक आहेत, जे विचारवंत आहेत, या विचारवंतांनी केलेला आहे. हे लक्षात असू द्या. जगाच्या परिस्थितीचा विचार केलेला आहे, जगाच्या लोकसंख्येचा विचार केलेला आहे आणि आपल्या मनुष्यबळ विकासासाठी या सर्व गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत हे सर्वांनाच आता लक्षात येऊ घातलेलं आहे. नोकरी प्रत्येकालाच मिळेल असं नाही, मात्र कौशल्य शिकल्यानंतर आपल्याला जीवन जगण्याची कला मिळेल हे लक्षात घ्या. म्हणजेच जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्याला कष्ट करणं गरजेचं आहे. मग ते कष्ट विना कौशल्याचे जर आपण करत असू तर त्याच्यातून जे अर्निंग आहे ते अर्निंग आणि कौशल्यासहित अर्निंग यामध्ये फरक पडतो. म्हणजे आपल्याला आपल्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी अशा सर्व गोष्टींचा विचार करायचा आणि शिक्षण घेत असताना एखादं कौशल्य सुद्धा आपण शिकून घ्यायचं, ज्या आधारे आपल्याला भविष्यामध्ये चांगल्यात चांगल्या गोष्टी करण्यासाठी त्याचा फायदा होईल. आपण असं पाहतो की जीवनामध्ये या सर्व गोष्टी आपल्या आजूबाजूला उपलब्ध असतात, परंतु आपल्याला ती गोष्ट एकतर पसंत नसते किंवा आपल्याला कष्ट करण्याची आपली तयारी नसते. या दोन्हीपैकी एक गोष्ट आपल्याकडे जरूर असते आणि म्हणून आपण त्या गोष्टीपासून दूर राहतो. आपले जे कोणी लोक म्हणजे आपण ज्याला यशस्वी म्हणतो त्या लोकांचा जर अनुभव तुम्ही लक्षात घेतला तर निश्चित त्यांनी या सर्व गोष्टीवर मात केलेली असते. म्हणून आपण हा भाग लक्षात घ्यायचा की आपल्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त म्हणजे जो अभ्यासक्रम आपण शिकत आहोत त्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त आपल्याला आपल्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी, आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करून घेण्यासाठी आपल्याकडे एखादं कौशल्य सुद्धा असणं गरजेचं असतं. म्हणजेच आपण आपल्या समकालीनामध्ये आपला जो काही जीवनक्रम आहे तो यशस्वीपणे व्यतीत करू शकतो. अशाच या सर्व गोष्टींचा विचार आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये होणे गरजेचं आहे. म्हणजे व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी ज्या साध्या साध्या गोष्टी आपल्याला विचार कराव्या लागतात, ज्या की विद्यार्थी दशेमध्येच आपल्याला विचार करणे आणि पुढे जाणे महत्त्वाचं आहे, त्या गोष्टींचा विचार लवकरात लवकर होणे आणि आपण पुढे जाणे महत्त्वाचे ठरते. त्यासाठीच आपल्या या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र यूट्यूब चॅनलवर ही माहिती आपण सतत देत असतो. तुम्ही सुद्धा मागच्या व्हिडिओला अत्यंत चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याच प्रतिसादाचा भाग म्हणून हा उर्वरित जो काही भाग आहे आजचा तो सुद्धा आपण घेत आहोत. येणाऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा अशाच सर्व गोष्टी आपल्यापर्यंत घेऊन येण्याचा आपण प्रयत्न करू. निश्चितपणे त्या प्रयत्नांना सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीची दाद द्याल. आजच्या या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे. धन्यवाद.